काय पाहिलं की ब्रिटिश कंपनीचा जो काही सत्तेचा भारतामध्ये सत्तेचा कार्यकाळ होता तो आता संपला. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता पूर्णपणे नष्ट करण्यात आली आणि भारतातला सगळा कारभार हा ब्रिटिश सम्राटाने आपल्या हातामध्ये घेतला. आता ब्रिटिश सम्राटाच्या वतीने ब्रिटिश पार्लमेंट, ब्रिटिशची संसद जी होती तीच हा कारभार आता चालवणार होती. तर लक्षात आलं 1858च्या कायद्यापर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. आता काय झालं, भारताचा जो काही राज्यकारभार आहे तो पूर्णपणे ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये गेला आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास मग आतापर्यंत आपण फक्त ब्रिटिश पार्लमेंट आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या दोन्ही मधलाच काही संबंध पाहत आलो. म्हणजे जे आतापर्यंत जे कायदे पाहिले त्या कायद्यांनी काय केलेले होतं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकारामध्ये कपात करत करत गेलेले होते. म्हणजे थोडक्यात काय तर पार्लमेंट आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातलं इंटरॅक्शन, यांच्यातला संबंध, या संबंधामध्येच बदल करणारे ते कायदे होते. पण 1858 मध्ये जो कायदा केला त्यानुसार कंपनीची सत्ता पूर्णपणे नष्ट झाली. आता एकमेव राहिलं ते म्हणजे ब्रिटिशांची पार्लमेंट आणि पूर्णपणे भारताचा राज्यकारभार ब्रिटिश पार्लमेंटच्या नियंत्रणाखाली गेला. मग इथून पुढे जो काही कायदे करण्यात आले त्या कायद्यांची जर कारणं पाहिली किंवा त्या कायद्यांचं स्वरूप पाहिलं तर ते होतं भारतीयांना ब्रिटिश राज्यकारभारामध्ये स्थान देण्याच्या संदर्भात. म्हणजे काय झालं लक्षात घ्या की आता 1858ला ब्रिटिश पार्लमेंटच्या हातामध्ये भारताचा राज्यकारभार आला. भारतामध्ये गव्हर्नर जनरल आणि त्याचं काउन्सिल हे राज्यकारभाराचं कार्यकारी काम पाहत होतं. तर 1853च्या कायद्यानुसार निर्माण करण्यात आलेले 6 अतिरिक्त कायदा सदस्य मिळून कायदा बनवण्याचं काम करत होते. तसेच मुंबई आणि मद्रास यांना देखील त्या कायदे मंडळामध्ये सदस्यत्व होतं. म्हणजे कायदे मंडळ देशामध्ये कायदा करत होतं आणि कार्यकारी मंडळ की ज्याच्यामध्ये व्हायसरॉय आणि त्याचं आता मंडळ सदस्य, तर हे कार्यकारी काम देशामध्ये करत होते. अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये कारभार चालू होता. आता लक्षात घ्या की या कायदे मंडळामध्ये किंवा व्हायसरॉय आणि त्याच्या मंडळामध्ये, काउन्सिलमध्ये जे सदस्य असायचे ते सगळे ब्रिटिश असायचे, इंग्लिश लोक असायचे आणि ती भारतावरती किंवा आपल्यावरती सरकार किंवा सत्ता गाजवायची. मग आपला या काळामध्ये किंवा या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी राज्यकारभार करत होती त्या दरम्यानच्या काळामध्येच भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा प्रसार झालेला होता. त्या इंग्रजी शिक्षणामधून आपल्या लोकांना ब्रिटिश देशामध्ये जी काही सत्ता चालते, तिथलं जे काही वातावरण आहे, तिथली जी काही विचारसरणी आहे, तिथल्या लोकांना जो काही कायदा आहे त्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान झालं, त्यांची ओळख झाली. आणि मग भारतीय लोकांना कळलं की ब्रिटिशांच्या देशामध्ये, युरोपीय देशांमध्ये लोकशाही अस्तित्वात आहे आणि लोकशाहीमध्ये नागरिकांना, लोकांना, त्यांच्या स्वातंत्र्यांना महत्त्वाचं स्थान असतं. सत्तेमध्ये देखील त्यांच्या मताला स्थान असतं. निश्चित काळानंतर लोकांकडून निवडून दिलेले प्रतिनिधी सत्ता गाजवतात. आपल्या देशामध्ये त्यांची ओळख अजिबात आतापर्यंत नव्हती. परंतु या इंग्लिश शिक्षणामुळे भारतीय लोकांना ब्रिटनच्या या आधुनिक मूल्यांची ओळख झाली आणि त्यामुळे मग भारतीय लोक जागृत झाले. आणि मग भारतीय लोक आता म्हणायला लागले की तुमच्या देशामध्ये लोकशाही आहे, मग तुम्ही इथे राज्यकारभार करताना आमच्यावरती राज्यकारभार करताय, तर मग लोकशाहीच्या तत्वानुसार ज्या लोकांवरती राज्यकारभार किंवा सत्ता गाजवली जाते त्या लोकांना सत्तेमध्ये सहभागी करून घेणं हे मूळ तत्व लोकशाहीचं आहे. मग तुम्ही तुमच्या देशामध्ये लोकशाहीचं मूळ तत्व आहे, मग तुम्ही आमच्या देशावरती राज्यकारभार करताना ते तत्व का स्वीकारत नाही, आम्हाला तुमच्या राज्यकारभारामध्ये स्थान का देत नाही, हा प्रश्न, ही मागणी भारतीय लोक आता करू लागले. आणि त्याचाच उद्रेक जो आहे तो 1857च्या उठावामध्ये झालेला होता. आणि म्हणून मग
1858 मध्ये कंपनीची राजवट समाप्त झाली आणि त्यानंतर भारतीयांना आता राज्यकारभारामध्ये किंवा कायदा करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये स्थान देणं आवश्यक आहे असं आता ब्रिटिश पार्लमेंटला वाटू लागलं आणि म्हणून मग ब्रिटिश पार्लमेंटनं 2 टप्प्यात ते काम केलं. कसं? पहिल्यांदा 1858 मध्ये लगेच कायदा केला आणि कंपनीची राजवट नष्ट केली आणि पुढे 1861 मध्ये आणखी एक कायदा केला ज्याला म्हटलं जातं इंडिया काउन्सिल ऍक्ट 1861चा आणि त्या कायद्यानुसार भारतीय लोकांना देखील त्यांनी त्या कायदेमंडळामध्ये समाविष्ट करून घेतलं किंवा कायदा निर्माण करण्याची जी प्रक्रिया होती जे आपण पाहिलं की 1853च्या कायद्यानुसार कायदेमंडळ अस्तित्वात आलं. त्या कायदेमंडळामध्ये भारतीय लोकांना देखील स्थान देण्यात आलं, भारतीय लोकांचा समावेश करून घेण्यात आला. म्हणजे लक्षात येतंय मग आपल्याला इथून पुढं अशाच पद्धतीचे 3 इंडिया काउन्सिल ऍक्ट पाहिजेत की ज्यामध्ये भारतीय लोकांना जे काही प्रतिनिधित्व होतं ते वाढवण्यात आलं. हळूहळू टप्प्याटप्प्याने ते भारतीय लोकांना असणारं प्रतिनिधित्व मध्ये वाढ करण्यात आली. भारतीयांचा सहभाग जो आहे कायदेमंडळातला त्याच्यामध्ये वाढ करण्यात आली. लक्षात येतंय? तर ते 3 कायदे आहेत आणि त्या 3 कायद्यांनाच नावं जर पाहिली त्यांची तर इंडिया काउन्सिल ऍक्ट म्हटलं जातं. आता इथं लक्षात घ्या थोडीशी बाब. मी मगाशी म्हटलं होतं याच्या आधीचा कायदा पाहताना कोणता? 1858चा की ज्याच्यामध्ये कंपनीची राजवट नष्ट झाली. त्याबरोबरच बोर्ड ऑफ कंट्रोल आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर ही दोन्ही बोर्ड्स नष्ट झाली आणि त्याच्याऐवजी भारत मंत्रीपद निर्माण झालं आणि त्याला सल्ला देण्यासाठी एक मंडळ निर्माण करण्यात आलं. त्याला आपण शब्द वापरला होता इंडिया काउन्सिल. पण लक्षात घ्या की इथून पुढे जे काही मी सांगितलेला इंडिया काउन्सिल ऍक्ट आहे तो त्या फक्त काउन्सिलच्या पुरता मर्यादित आहे असं कन्फ्युजन करून घेऊ नका. हा वेगळा आहे. इंडिया काउन्सिल ऍक्ट यामध्ये इंडिया काउन्सिल जो आहे याचा अर्थ हा आहे की जे काही कायदेमंडळ अस्तित्वात आहे त्या कायदेमंडळामध्ये भारतीयांना सहभागित्व देणं, इंडियाला सहभागी करून घेणं त्या काउन्सिलमध्ये, कायदेमंडळाच्या काउन्सिलमध्ये, म्हणून त्याला इंडिया काउन्सिल ऍक्ट असं नाव आहेत. आणि असे 3 कायदे झालेत. 1861चा जो आता आपण पाहणार आहे, त्यानंतर 1892चा आणि 1909चा. तर या 3 कायद्यांना इंडिया काउन्सिल ऍक्ट ही नावं आहेत आणि त्या वर्षाची पुढे जोड द्यायची. तो त्या वर्षाचा कायदा झाला. लक्षात येत आहे? तर या टप्प्यात आपल्याला हे 3 इंडिया काउन्सिल ऍक्ट पाहिजेत आणि यामध्ये एवढं लक्षात ठेवा की या प्रत्येक कायद्यामध्ये काय केलेलं आहे, भारतीयांचं जे सहभागित्व आहे ते वाढवत नेलंय. त्यांचे जे अधिकार आहेत कायदेमंडळातले ते वाढवत नेलेले आहेत. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत भारतासाठी जे काही कायदे बनवले जात होते ते कायदे बनवण्याचं काम 1853 मध्ये निर्माण झालेलं कायदेमंडळ बनवत होतं आणि त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचं कार्यकारी काम जे आहे ते व्हायसरॉय आणि त्याचं मंडळ किंवा त्याच्या आधी गव्हर्नर जनरल आणि त्याचं मंडळ हे पाहत होतं. आणि या सगळ्यांमध्ये फक्त ब्रिटिश लोक होते, भारतीयांना कुठेही स्थान नव्हतं. पहिल्यांदा भारतीयांना स्थान देण्याचा प्रयत्न जो झाला तो या 1861च्या इंडिया काउन्सिल ऍक्ट मध्ये झाला आणि तो आपल्याला कायदा पाहायचा आहे. मग लक्षात येतंय? तर पाहूयात तो कायदा 1861चा इंडिया काउन्सिल ऍक्ट. मी सांगितल्याप्रमाणे या कायद्यानुसार भारतीयांना ब्रिटिश कायदेमंडळामध्ये स्थान देण्यात आलं. पण कुठलं कायदेमंडळ? भारतामध्ये अस्तित्वात असणारं व्हायसरॉयचं कायदेमंडळ, त्या कायदेमंडळामध्ये भारतीय लोकांना स्थान देण्यात आलं. आता हे स्थान देण्यात आलं म्हणजे काही त्याच्यामध्ये त्यावेळी निवडणूक वगैरे झाली नाही. तर तिथे कसं होतं की व्हायसरॉयला अधिकार होता की कोणत्याही 3 भारतीय लोकांची या कायदेमंडळामध्ये निवड करायची, डायरेक्ट नेमणूक करायची. आणि मग व्हायसरॉयने पहिल्यांदा 1862 मध्ये 3 भारतीय लोकांची नेमणूक किंवा निवड या भारतीय कायदेमंडळामध्ये केलेली होती. कोण कोण होते ते? तर बनारसचा राजा होता, पतियाळाचे राजे होते आणि सर दिनकर राव नावाचे व्यक्ती होते. तर या 3 लोकांची निवड पहिल्यांदा 1862 मध्ये या कायदेमंडळावरती व्हायसरॉय तर्फे झाली. तर ही बाब या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आता मुंबई, मद्रास आणि संयुक्त प्रांत किंवा बंगाल प्रांत यांचे जे काही कायदे मंडळे होती तर या प्रांतामध्ये देखील स्वतंत्र प्रांतीय कायदे मंडळे निर्माण करण्याची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आली. आतापर्यंत काय होतं, कायदा करण्याचं काम हे कायदे मंडळ करायचं,
ते कायदे मंडळ हे पूर्ण ब्रिटिश प्रांतासाठी एकच होतं बंगालमध्ये, आणि ते आपण पाहिलं की 1853च्या कायद्यानुसार निर्माण झालेलं होतं, ज्याचे प्रमुख व्हाईसरॉय असायचे आणि त्याच्या आधी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया त्यांना म्हटलं जायचं. तर ते प्रमुख होते, बरोबर आहे. आणि त्यांचं ते कायदे मंडळ होतं. ते कायदे मंडळ पूर्ण प्रदेशासाठी कायदे करायचं, बरोबर आहे. त्यामध्ये मग मद्रास, मुंबई यांचे प्रतिनिधी असायचे. पण कायदे करण्याचं जे मंडळ होतं, कायदे मंडळ, ते पूर्ण देशासाठी, ब्रिटिश प्रदेशासाठी एकच होतं. आता काय केलं की या 1861च्या कायद्याने हे केंद्र स्तरावरती तर कायदे मंडळ ठेवलंच, पण त्याबरोबरच मुंबई, मद्रास, त्याचबरोबर बंगाल प्रांत यांना देखील सेपरेट प्रांतीय कायदे मंडळे निर्माण करण्याची तरतूद केली, की जिथे त्या प्रांताचा गव्हर्नर प्रमुख असेल आणि त्याला कायदे बनवण्यासाठी जसं सेम सेंटरमध्ये आहे तसंच वेगळी तरतूद किंवा काही थोड्याशा संख्येमध्ये फरक असणारं कायदे मंडळ प्रांत स्तरावरती असेल, त्याची देखील तरतूद या ठिकाणी करण्यात आली, बरोबर आहे. म्हणजे विकेंद्रीकरण जे काही प्रमाणात 1853 मध्ये झालेलं होतं, फक्त त्याच्यामध्ये कायदे मंडळात त्या प्रांतांना प्रतिनिधित्व देऊन काही प्रमाणात विकेंद्रीकरण झालं, ते आता पूर्णपणे विकेंद्रीकरण झालं. कारण का, तर त्या राज्यांना किंवा त्या प्रांतांनाच सेपरेट कायदे मंडळे निर्माण करून दिली आणि त्यामुळे त्यांना त्यांचे कायदे करण्याची परवानगी मिळाली. म्हणजे 1833 मध्ये पूर्ण केंद्रीकरण झालं, 1853 मध्ये पुन्हा थोडंसं विकेंद्रीकरण झालं आणि 1861 मध्ये पूर्णपणे विकेंद्रीकरण झालं. तर या बाबी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची बाब या 1861च्या कायद्यामध्ये झाली ती म्हणजे खातेनिहाय कामकाजाला परवानगी देण्यात आली. खातेनिहाय कामकाज म्हणजे काय, तर मी आधी सांगितलेलं आहे की व्हाईसरॉय आणि त्याचं मंडळ जे आहे ते पूर्णपणे कार्यकारी काम करण्याचं काम करतं, बरोबर आहे. आता हे जे काही मंडळ आहे, व्हाईसरॉय आणि त्याचं मंडळ, ते कार्यकारी काम करत असताना 1861च्या पूर्वी प्रत्येक निर्णय, कोणत्याही बाबीविषयी कोणताही निर्णय घ्यायचा असला तर हे सगळंच्या सगळं मंडळ एकत्र बसायचं आणि बहुमताने निर्णय घेतला जायचा. पण लॉर्ड कॅनिंग जो पहिला व्हाईसरॉय होता, 1858च्या कायद्यानंतर बनलेला तो व्हाईसरॉय होता, तर त्याने काय केलं की पूर्ण मंडळाने एकत्र बसण्यापेक्षा त्याने प्रत्येक आपल्या सदस्यामध्ये विषय वाटून दिले, खाती वाटून दिली. म्हणजे सध्या जसं मंत्रिमंडळ आपलं असतं, मंत्रालय, रेल्वेचं खातं एका विशिष्ट मंत्र्याकडे दिलेलं असतं, वित्त खातं विशिष्ट मंत्र्याकडे दिलेलं असतं, शिक्षण खातं विशिष्ट मंत्र्याकडे असतं, तसं त्याने केलं आणि अशी वेगवेगळी खाती जी आहेत ती वेगवेगळ्या आपल्या सदस्यांकडे दिली. आणि त्या ठिकाणी आत्ताचं जे काही मंत्रिमंडळ आहे, जे आपण ज्याला कॅबिनेट म्हणतो, त्या कॅबिनेट सिस्टीमची निर्मिती ही 1861च्या कायद्यामध्ये झालेली आहे. आणि या 1861च्या कायद्यानं या कॅबिनेट सिस्टमला किंवा त्याला त्यावेळी पोर्टफोलिओ हा शब्द वापरला गेला, तर त्याला अधिकृतरित्या त्या कायद्यामध्ये मान्यता दिली. आणि मग आता त्या 1861 पासून व्हाईसरॉय जो आहे तो कामकाज जे आहे ते वेगवेगळ्या सदस्यामध्ये आता विभागून देऊ लागला. तर ही एक महत्वाची बाब या ठिकाणी आहे. त्यानंतर आणखी महत्वाची एक बाब म्हणजे व्हाईसरॉयला कायदे मंडळाच्या नकार किंवा कायदे मंडळाच्या परवानगीशिवाय काही विशिष्ट परिस्थितीमध्ये कायदा करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे आपण आधीच पाहिले की कायदे मंडळ हे कायदा निर्माण करण्यासाठी 1853 मध्ये निर्माण करण्यात आलं. म्हणजे कायदा करण्याचं काम ते कायदे मंडळ करत होतं. परंतु या 1861च्या कायद्याने व्हाईसरॉयला आणखी काही अधिकार दिले की कायदे मंडळाच्या परवानगीशिवाय तो स्वतःच एक कायदा करू शकत होता किंवा तो स्वतः कायदा करू शकत होता. आणि आत्ता मग जर तुम्ही ही गोष्ट पाहिली तर आत्ताच्या कोणत्या गोष्टीची ही समान होते, तर आत्ता देखील आपल्यामध्ये संसदेला कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु काही परिस्थितीमध्ये राष्ट्रपती संसदेचं अधिवेशन चालू नसताना अध्यादेश काढतात, बरोबर आहे की नाही, ऑर्डिनन्स काढला जातो. तर तो काय असतो, तर कायदे मंडळाशिवाय काढलेला किंवा केलेला तो कायदाच असतो की जो 6 महिने फक्त टिकतो. तसाच अधिकार या व्हाईसरॉयला या 1861च्या कायद्याने दिला की कायदे मंडळाच्या परवानगीशिवाय कायदा करण्याचा अधिकार, तोही काय विशिष्ट परिस्थितीमध्येच तो अधिकार
व्हायसरॉयला दिला आणि त्यामध्येही सांगितलेलं होतं की तो कायदा 6 महिनेच फक्त अस्तित्वात राहील. तर थोडक्यात जर पाहिलं तर आजचा जो अध्यादेश आहे त्याचा उगम या 1861च्या कायद्यामध्ये दिसतो. म्हणजे लक्षात आलं. म्हणजे आता आपण एकंदरीत या 1861च्या कायद्यामध्ये काय काय आहे ते पुन्हा एकदा पाहूया. 1861च्या कायद्याने पहिली सगळ्यात महत्वाची बाब केली ती म्हणजे भारतीय लोकांना कायदे मंडळामध्ये भारतातल्या म्हणजे व्हायसरॉयचं जे कायदे मंडळ होतं त्या कायदे मंडळामध्ये स्थान दिलं. 3 लोकांची व्हायसरॉयने तीन भारतीय लोकांची त्या ठिकाणी निवड केली किंवा नेमणूक केली. पहिला मुद्दा क्लिअर. ओके. दुसरा मुद्दा, कॅबिनेट सिस्टम अस्तित्वात आली जी लॉर्ड कॅनिंगने सुरू केली होती. ती खातेन्याय पद्धत या कायद्याने अधिकृतरित्या मान्य केली. तिसरा मुद्दा, प्रांतांना कायदे करण्याचा अधिकार पुन्हा बहाल करण्यात आला म्हणजे विकेंद्रीकरणाची प्रक्रिया त्या ठिकाणी आणखी विस्तृत झाली. सगळ्यात शेवटचा मुद्दा, व्हायसरॉयला कायदे मंडळाच्या परवानगीशिवाय कायदा करण्याचा अधिकार दिला. त्याला आजचं जर पाहिलं तर आपण आज अध्यादेश म्हणतो तशा स्वरूपाचा अधिकार व्हायसरॉयला दिला. म्हणजेच काय, कॅबिनेट सिस्टमचा उगम या 1861च्या कायद्यामध्ये दिसून येतो. अध्यादेशचा उगम या 1861च्या कायद्यामध्ये दिसून येतो. तर या 2 बाबी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आणि सगळ्यात महत्वाची बाब, भारतीयांना कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालं आणि एक प्रकारे लोकप्रातिनिधिक संस्थांना सुरुवात ही 1861च्या कायद्यापासून झाली. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. समजलं 1861च्या कायद्यामध्ये कोणकोणत्या बाबी ज्या आज आपल्याला पाहायला मिळतात त्या कायद्यामध्ये आपल्याला उगम पावलेल्या दिसतात. लक्षात आलं. मग मी सांगितल्याप्रमाणे हा पहिला इंडिया काउन्सिल ऍक्ट होता. असाच आणखी पुढचा इंडिया काउन्सिल ऍक्ट करण्यात आला तो 1892 साली आणि 1892चा इंडिया काउन्सिल ऍक्ट असं त्याला म्हटलं जातं. मग आता 1861 मध्ये मी सांगितलं की भारतीयांना कायदे मंडळामध्ये स्थान द्यायला सुरुवात झाली. परंतु मग पुढे आपल्याला इतिहास तुम्हाला माहीतच आहे की पुढे मग हळूहळू राष्ट्रवादाचा विकास होत गेला. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. त्या काँग्रेस मग सरकारकडे वेगवेगळ्या मागण्या करू लागली. लोकजागृती झाली. सुशिक्षित वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात जागृत झाल्यामुळे तो आणखी अधिकाराची मागणी सरकारकडे करू लागला आणि त्यामुळे सरकारने 1892चा इंडिया काउन्सिल ऍक्ट केला आणि त्यानुसार भारतीयांना आणखी काही अधिकार बहाल केले. म्हणजे 1892च्या कायद्याने सिस्टम मध्ये काहीही फरक केला नाही, फक्त थोड्या अधिकारामध्ये वाढ केली. काय वाढ केली? जे कायदे मंडळ होतं त्या कायदे मंडळाचा आकार वाढवला. त्यामध्ये भारतीयांची संख्या जी सुरुवातीला 1861 मध्ये 3 होती ती वाढली. अधिक भारतीय लोकांना त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं. परंतु लक्षात घ्या की भारतीयांना असं समाविष्ट करून घेत असताना त्यांचं बहुमत होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. म्हणजे 1892च्या कायद्याने केंद्रीय कायदे मंडळ असो किंवा वेगवेगळ्या प्रांतामध्ये निर्माण झालेली कायदे मंडळे जी 1861च्या याच्या आधीच्या कायद्यानुसार निर्माण झाली होती, तर त्या कायदे मंडळांमध्ये प्रांतीय कायदे मंडळ किंवा केंद्रीय कायदे मंडळ यामध्ये भारतीय लोकांना बहुमत मिळेल एवढी संख्या त्यांनी वाढवली नाही. संख्या वाढवली. 1861च्या तुलनेमध्ये 92च्या कायद्यामध्ये भारतीय लोकांची कायदे मंडळामधील संख्या वाढवली, परंतु त्यांचं बहुमत मात्र निर्माण केलं नाही. ही एक पहिली बाब. दुसरी बाब, या भारतीय सदस्यांच्या कायदे मंडळातल्या अधिकारांमध्ये वाढ केली. आता कायदे मंडळामध्ये यांना कोणकोणते अधिकार असले पाहिजेत? पहिली गोष्ट, प्रश्न विचारण्याचा अधिकार असला पाहिजे. फक्त कायदा करायचा, तिथं भारतीयांनी जायचं आणि त्याच्यावरती ब्रिटिश सदस्य एखादं विधेयक मांडणार, भारतीयांनी फक्त त्याला संमती द्यायची, असाच प्रकार 1861 मध्ये झालेला होता. हे लक्षात घ्या. म्हणजे 1861 मध्ये भारतीयांना कायदे मंडळात समाविष्ट करून घेतलं पण त्यांना कोणताच अधिकार दिलेला नव्हता. म्हणजे साधा ते प्रश्न देखील व्हायसरॉय किंवा त्याच्या कार्यकारी मंडळाला विचारू शकत नव्हते. तसंच जो देशाचा जो काही अर्थसंकल्प मांडला जात होता त्या अर्थसंकल्पावरती काहीही मत देण्याचा अधिकार या लोकांना नव्हता. म्हणजे थोडक्यात काय, तर नावाला फक्त त्यांना सदस्यत्व दिलेलं होतं. त्यांनी फक्त जायचं, कायदे मंडळाच्या बैठकीमध्ये जाऊन बसायचं.
पूर्णपणे कायदा बनवण्याचं, त्याचा मसुदा तयार करण्याचं काम हे ब्रिटिश लोकच करायचे. तर या अधिकारामध्ये या 1892च्या कायद्यामध्ये मात्र थोडी वाढ करण्यात आली आणि त्यामध्ये काय केलं की एक प्रश्न विचारण्याचा अधिकार सदस्यांना देण्यात आला. त्यानुसार सदस्य व्हाईसरॉय किंवा त्याच्या कार्यकारी मंडळाला एक प्रश्न विचारू शकत होता, एकच प्रश्न. दुसरी गोष्ट, अर्थसंकल्पावरती आपले विचार मांडायचा, कायदे मंडळामध्ये आपले विचार मांडायचा अधिकार देखील या लोकांना मिळाला. तर हे काही अधिकारामध्ये त्याच्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे हे या ठिकाणी लक्षात येतं. म्हणजे लक्षात आलं, कळलं, फक्त 1892च्या कायद्याने सदस्य संख्येत आणि सदस्यांच्या अधिकारामध्ये वाढ केली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट एक घडली ती म्हणजे निवडणुकीचं अप्रत्यक्ष तत्व स्वीकारण्यात आलं. आतापर्यंत काय व्हायचं की या कायदे मंडळामध्ये ज्या भारतीयांना निवडलं जायचं तर ते व्हाईसरॉय स्वतः निवडत असायचा. त्यासाठी कोणतीही निवडणूक पद्धत वापरली जात नव्हती, थेट नेमणूक केली जायची. व्हाईसरॉयला वाटेल त्या व्यक्तीला तो कायदे मंडळामध्ये नेमायचा आणि मग साहजिकच होतं, व्हाईसरॉय त्याच्या मर्जीतल्या लोकांनाच त्या ठिकाणी नेमायचा. आणि पहिली जर आपण नावं पाहिली तर ती तशीच दाखवतात. पतियाळाचा राजा असेल तर तो काय असायचं, तर या संस्थानिकांना त्या ठिकाणी राजाने नेमलं, व्हाईसरॉयने त्या कायदे मंडळामध्ये नेमलं की जेणेकरून ते लोक विरोध करणार नाहीत, जी व्हाईसरॉयच्या मर्जीतील असतील. तर हा प्रकार या ठिकाणी व्हायचा. आणि त्यासाठी 1892 मध्ये या प्रक्रियेमध्ये पुढचं पाऊल पडलं. काय पडलं की आता प्रत्यक्ष निवडणूक स्वीकारली नाही किंवा निवडणूक शब्द देखील त्या कायद्यामध्ये वापरला नाही, पण जी निवडीची पद्धत होती ती निवडणुकीसारखी काहीशी केली. कशी केली, तर यामध्ये प्रांतीय कायदे मंडळे म्हणजे प्रांतामध्ये मुंबई, मद्रास, बंगाल यांच्या प्रांतामध्ये जी काही कायदे मंडळे होती त्या कायदे मंडळाने आपल्यातर्फे काही सदस्यांची यादी व्हाईसरॉयकडे पाठवायची. त्याचबरोबर बंगाल चेंबर्स ऑफ कॉमर्स म्हणजे तिथलं एक व्यापारी मंडळ होतं कोलकात्याचं, त्यानं आपल्यातर्फे काही सदस्यांची नावं व्हाईसरॉयकडे पाठवायची. तसंच देशामध्ये काही लोकल बॉडी होत्या, जिल्हा बोर्ड, नगरपालिका, तर त्यांनी देखील आपल्या पैकी काही सदस्यांची नावं आपल्यातर्फे व्हाईसरॉयकडे पाठवायची. आणि मग व्हाईसरॉय या वेगवेगळ्या संस्थांकडून आलेली नावं पाहायचा आणि त्याच्यामधून तो नेमणूक करायचा. म्हणजे आधी तो जे त्याच्या मनाप्रमाणे नेमणूक करायचा त्याऐवजी आता शिफारशीनुसार नेमणूक करायची तरतूद या कायद्यामध्ये होती. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं की अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीचा स्वीकार या कायदे मंडळाचे सदस्य निवडण्यात केला गेला. परंतु निवडणूक हा शब्द कुठेही वापरला नाही. तर ही बाब या ठिकाणी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. थोडक्यात जर मग 1892चा कायदा एकंदरीत पाहायचा म्हटलं तर पहिली बाब, कायदे मंडळाच्या सदस्यांची संख्या वाढवली, त्यातल्या भारतीय सदस्यांची संख्या वाढवली. दुसरी बाब, त्या सदस्यांना काही अधिकार दिले. कोणते? एक प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आणि दुसरा अर्थसंकल्पावर चर्चा करण्याचा अधिकार दिला. आणि पुढचा महत्वाचा भाग म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट, अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व या कायद्यामध्ये स्वीकारण्यात आलं की ज्यामध्ये काही संस्था आपल्या नावांची शिफारस व्हाईसरॉयकडे करत होत्या आणि व्हाईसरॉय त्याच्यामधून मग तो सदस्य कायदे मंडळावरती निवडत होता. तर हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर या 3 बाबी महत्वाच्या आहेत आणि या 3 बाबीमध्ये ही सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व. याच्यावरती प्रश्न एकदा आलेला होता परीक्षेमध्ये की अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व खालीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये स्वीकारण्यात आलं. आणि मग त्याच्यामध्ये 1861चा कायदा, 1892चा कायदा, 1909चा कायदा असे वेगवेगळे पर्याय होते. तर लक्षात आलं, अप्रत्यक्ष निवडणुकीचं तत्व हे 1892 मध्ये स्वीकारण्यात आलं, परंतु निवडणूक हा शब्द कुठेही वापरलेला नाही. लक्षात आलं. हा झाला दुसरा इंडिया काउन्सिल ऍक्ट. 1861 आणि 1892 2 इंडिया काउन्सिल ऍक्ट. यानंतर आपण पुढचा इंडिया काउन्सिल ऍक्ट पाहतोय, शेवटचा इंडिया काउन्सिल ऍक्ट. तो झाला 1909 साली. आता त्याच्यामधला जर तुम्ही इतिहास वाचला असेल तर तुम्हाला ते अधिक सोपं जाईल समजायला, कारण मध्ये काय घडलं हे देखील आपल्याला माहित पाहिजे. आपण आपल्या विषयासाठी फक्त कायदे पाहतोय त्याच्यामुळे जास्त लोड घेऊ नका. पुढे जेव्हा तुम्ही इतिहासाचं वाचन कराल, इतिहासाचं पुस्तक वाचाल, या कायद्यांची ओळख होईल,
इतिहासाशी ते कायदे कसे संबंधित होते ते समजेल, तेव्हा ते तुम्हाला अधिक समजेल. फक्त या ठिकाणी मी ज्या महत्त्वाच्या बाबी हायलाइटेड सांगतोय की त्या कायद्यामध्ये काय काय आपल्याला आढळलं, कोणत्या कोणत्या गोष्टींचा उगम त्या कायद्यामध्ये आपल्याला आढळला, तेवढं तुम्ही नोट डाऊन करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यावरती प्रश्न आपल्याला या टॉपिक अंतर्गत आपल्या विषयामध्ये प्रश्न विचारले जातात, म्हणून ते तुम्हाला जसं अभ्यास कराल तसं क्लिअर होत जाईलच. तर हे एक बाब आहे. मग आता आपण पुढचा इंडिया काउन्सिल ऍक्ट पाहूयात 1909चा.